2029 मध्ये मोदी पंतप्रधान होणार नाहीत असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचंय असंही ते म्हणाले। 12 वर्षांमध्ये मोदींनी काहीही केलं नाही, त्यामुळे सत्ता बदल होणार नाही असं त्यांनी म्हटलंय। केंद्रामध्ये फडणवीसांना शिक्षण मंत्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावाही त्यांनी केला। मात्र फडणवीस शिक्षण मंत्री झाले तर आम्हाला चालणार नाही। फडणवीस शिक्षण मंत्री झाल्यास आम्ही त्याला विरोध करू असंही ते म्हणाले। 2024-29ला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असणार नाही। त्यामुळे ते दोन पर्याय आहेत। भाजप पुढे आता एक पर्याय की या माणसाला बदलायचं का, चेहरा बदलायचा का, आणि त्याकरता मग अमित शहा उपपंतप्रधान करा, मला चेहरा करा असे प्रयत्न अंतर्गत चाललेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला मग खरंच चेहरा बदलून आपल्याला 29ला सामोरं जाता येईल का अशी चर्चा सत्ताधारी पक्षामध्ये चाललेली आहे। पण तो त्यांचा विषय नाही। रात्री 12 वाजता त्यांना इंस्टाग्रामचे रील्स करावे लागले, युवकांना अपील करावे लागले। मोहन भागवतांना विशेष एक निमंत्रित करून एक युवकांच्यावर संवाद साधा लागला। किती तो कृत्रिम संवाद होता ते आपण सर्वांनी पाहिलं। पण त्यांनी आता काही होणार नाही। शिक्षण खातं हे पूर्ण वेळचं खातं आहे, हे काही पार्ट टाइम खातं नाही आहे। त्यामुळे मला खात्री आहे की लवकरच मोदी एक चांगला शिक्षण मंत्री देतील। निर्मला सीतारामन यांना द्यायचं असं काहीतरी मी चर्चा पेपरमध्ये वाचली। ज्या व्यक्तींनी भारताच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केले त्याला तुम्ही ते शिक्षणाचं वाटोळं करायला देणार असला तर मग विद्यार्थी ते मान्य करणार नाही। दुसरी बातमी मी ऐकली की आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बढती देऊन पाठवून चालेल। बढती दिली तर आमची काय हरकत नाही, त्यांना ती बढती वाटत नसेल, पण बढती झाली शेवटी घटनात्मक राज्यातनं मंत्री केंद्रात गेला तर ते बढतीच म्हटली पाहिजे। त्यांना जायचं की मला माहिती नाही, पण ते आम्हाला मान्य नाही। 2014 मध्ये शिवसेनेला सोबत घेऊन आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव होता असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। माझ्याकडे आलेला तो प्रस्ताव मी उभ्याच फेटाळून लावला होता असंही चव्हाण म्हणाले। काँग्रेसनं शिवसेनेच्या सोबत जाणं त्यावेळी मान्यच होणार नव्हतं। प्रस्ताव घेऊन गेलो असतो तर दिल्लीमधील नेते ओरडले असते असं वाटलं, म्हणून तो फेटाळला। मात्र 2019 मध्ये शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रस्ताव मीच पुढे नेला असंही ते म्हणाले। फडणवीसांनी आमचे 175 नेते फोडल्यामुळे 2019ला काँग्रेसनं शिवसेनेच्या सोबत जाण्याची तयारी दाखवली असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। 2014ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघं मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं। मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला। ज्या गोष्टीची माहिती नाही त्याविषयी बोलणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याच्या संदर्भात दिली आहे। सूरज बाबा असं म्हटलेत की 2014लाच शिवसेनेसोबत जावं। मला माहीत नाही, कारण मी त्या मेन स्ट्रीममध्ये नव्हतो, त्यामुळे ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते। कदाचित त्या लेवलवर चर्चा झाली असेल। ज्या गोष्टीची माहिती नाही त्यावर मी भाष्य करणं मला वाटतं उचित नाही। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासोबत आम्हाला काहीही अडचण नाही, मात्र काँग्रेसच्या राज्यामधील नेतृत्वानं आम्हाला नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये ठेवल्याचं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। तर त्यांच्या या वक्तव्यावरती नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। सुप्रिया सुळेंनी आम्हाला समन्वय शिकवू नये असं नाना पटोले म्हणाले। महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत नाही, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात। एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लिडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोजगाठ होते दिल्लीमध्ये। त्याच्यामुळे त्यांची जी लिडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियंका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लिडरशिप आहे त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते। कारण का प्रत्येक मीटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात। एरवी काही मीटिंग्स असतील त्याला, जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात। त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा। मला त्यांनी आम्हाला समन्वय सांगायची गरज नाही। मी काय बोलतोय की पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लेवलवर त्यावेळेस काहीतरी घडामोडी झाल्या असतील, त्याच्यावरचं वक्तव्य ते करतात आहे। त्याच्यामुळे त्या लेवलच्याच लोकांनी त्याच्यावरचं वक्तव्य करावं। मला असं वाटतं की आमच्या पिढीने याच्यावर काही बोलावं असं मला वाटत नाही। राज्यामधल्या नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं पाप केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलंय असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केला।
नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीवरून त्यांनी हे गंभीर आरोप केले. महाराष्ट्रामधील सहकार चळवळ आणि सहकारी बँकांचं अस्तित्वच संपवण्याचा कट असल्याचाही त्यांचा दावा आहे. 8 ऑगस्टला शहा यांनी संसदेमध्ये न येता फोर्टमध्ये एका कंपनीचं उद्घाटन केलं. नागरी सहकारी बँकांवरती नियंत्रण ठेवणारी कंपनी असं त्याचं स्वरूप आहे. हे करताना त्यांनी नागरी सहकारी बँकांच्या कोणाचंही मत घेतलं नाही असा आरोपही केलाय. नॉन बँकिंग फायनान्स कंपनी असं त्याचं स्वरूप आहे, तरी देखील या कंपनीला सहकारी बँकांवरती नियंत्रणाचे अधिकार देण्यात आलेत असा दावा राऊतांनी केलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत, त्यानंतर जी अपेक्स बँक आहे, या सगळ्यांचं अस्तित्व अमित शहानी नष्ट करून महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेची चळवळ, कोऑपरेटिव्ह बँकेची चळवळ आणि अस्तित्व जवळजवळ संपवलेलं आहे. वंदे मातरम गाण्यावरून विरोधकांना लक्ष करणाऱ्या भाजपकडून नागपूर महानगरपालिकेमध्ये मोठी चूक झाली आहे. भाजप शासित नागपूर महानगरपालिकेनं वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी केवळ 2 कडवी गायली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या वंदे मातरम विरोधामधल्या भूमिकेवरून देशवासियांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असताना भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर महानगरपालिकेने मात्र गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी केवळ 2 कडवी गायली आहेत. प्रशासनाच्या या कृतीमुळे प्रशासकीय स्तरावरती मोठी चूक झाल्याचं समोर आलं. सरकारच्या वंदे मातरमच्या सर्व 6 कडवी गायनाच्या निर्देशांची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेमध्ये का झाली नाही या संदर्भात प्रशासनाला आता प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं. दरम्यान ही कर्मचाऱ्यांच्या हातून झालेली तांत्रिक चूक आहे, त्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असं स्पष्टीकरण नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांनी दिलंय. तर यावरून विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी निशाणा साधला. आमचं दरवेळेसचं जे सभागृह असतं ते सुरेश भट सभागृहात होत असतं आणि आम्ही गेल्या सभागृहाच्या म्हणजे कालच्या सभागृहाच्या आधीच आम्ही नियोजन भवनामध्ये ते शिफ्ट केलं. त्यामुळे आमचा स्टाफ आणि तिकडली टेक्निकल परिस्थिती पण ही तेवढी अद्ययावत नव्हती. जेव्हा ते 2च कडवे वाजले आम्हाला तेव्हाच लक्षात आलं की हे चुकीचं झालं आहे म्हणून. त्यामुळे काल जे झालं ते तांत्रिक अडचणीमुळे झालं आणि आम्ही त्याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहे आणि जे झालं ते निश्चित चूक झालं, पण याच्या पुढे ते होणार नाही याची खबरदारी 100% घेतल्या जाईल. एकीकडे जेव्हा वरिष्ठ त्यांचे सर्व नेते हे 6 कडवे गायला पाहिजे हे म्हणत आहे. कालच अंबाझरी तलावामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची व्हिजिट असताना तिथेसुद्धा त्यांनी मला वाटते की सांगितलं की वंदे मातरमचे 6 कडवे म्हटले पाहिजे आणि तिथे महानगरपालिकेचे जवळपास सगळे पदाधिकारी तिथे उपस्थित होते आणि हे सर्व होत असताना कालच्या सर्वसाधारणमध्ये 2च कडवे म्हटले गेले. मला असं वाटते की कदाचित यांनी त्या प्रशासनाला म्हणजे सांगितलं असेल, परंतु अधिकारी यांचं कुठेतरी ऐकत नाही किंवा यांचं त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर कंट्रोल नसल्याचं हे कालच्या याच्यावरनं सिद्ध होते. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं ही तमाम महाराष्ट्रामधल्या शेतकरी कष्टकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी केंद्रामध्ये जावं आणि एकनाथ शिंदे यांना संधी द्यावी ही आपल्यासह अनेक आमदारांची मागणी आहे, असं शिवसेनेचे बुलढाण्यामधले आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र सांभाळला त्याचप्रमाणे त्यांनी तो विकासाकडे देखील नेला. भाजपनं सामंजस्यानं यावरती निर्णय घ्यावा असं देखील संजय गायकवाड म्हणाले. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे ही महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, सगळ्यांची इच्छा आहे. परंतु आज तेवढं संख्याबळ नाही आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी द्यावी ही माझ्यासह अनेक आमदारांची त्या ठिकाणची मागणी आहे. परंतु शेवटी पक्ष जो निर्णय घेईल, मला वाटते प्रधानमंत्री आणि अमित शहाजी या संदर्भात जो काही निर्णय घेईल किंवा भाजप पक्ष निर्णय घेईल आणि ते आमच्या पक्षाचे नेते म्हणून आम्हाला वाटणं स्वाभाविक आहे. उद्या देवेंद्रजी जर माझ्या पक्षाचे असते तर मी हेच म्हटलं असतं मला ते पाहिजे. त्याच्यामुळे जो पक्षाचा नेता ते आपल्या पक्षाच्या नेत्याकरता त्या पदाची मागणी करणारच आहे. म्हणजे देवेंद्रजी केंद्रात जातील असं जवळपास निश्चित झालेलं आहे. असं व्हावं असं सर्वांना वाटतं. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा असताना ऑपरेशन लोटस पार पडलंय.
विरोधामध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या 9 आणि काँग्रेसच्या 1 अशा 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता कळंब नगर परिषदेमध्ये एकही नगरसेवक विरोधी पक्षामध्ये राहिलेला नाहीये. एकमेव मोहसिन मिर्झा हा नगरसेवक ड्रग्सच्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये असल्यामुळे त्याचा प्रवेश झाला नाही. त्याची यापूर्वीच ठाकरे सेनेमधून हकालपट्टी करण्यात आली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये जाणार असलेले नगरसेवक थेट भाजपमध्ये गेल्यामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांना झटका दिल्याची चर्चा आहे. तर भाजप विरोधात जनमत गेल्यामुळे भाजप फोडाफोडीचं राजकारण करत असल्याची टीका ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. निवडून आलेले लोक हे कशासाठी भाजप फोडतंय, काय आमिष देऊन फोडतंय हे सगळ्या जगाला माहीत आहे. भाजपचा विरोधात लोकभावना गेलेली आहे. आपण बघतोय की रोजची पेपरफुटी असेल, महागाई असेल, शेतकरी विरोधी धोरण असेल, या सगळ्या गोष्टीमुळे सर्वसामान्य लोकभावना ही भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजप काहीतरी अशा आमिष देऊन माणसं फोडायचा प्रयत्न करते. पुणे महानगरपालिकेमधील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधला वाद आणखी चिघळलाय. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकर यांच्या पाठोपाठ सुहास टिंगरे यांचा विकास निधी देखील रोखण्याचा निर्णय घेतला. तशी माहिती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून दिली आहे. त्याबरोबरच या पत्रामध्ये या 2 नगरसेवकांच्या वर्तनाविषयी सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. बालवडकर यांची वर्तणूक असंसदीय, हेकेखोर असल्याचं पत्रामध्ये म्हटलंय. बालवडकर यांची भूमिका सभेच्या कामकाजामध्ये बाधा आणणारी आणि अहंकारी असल्याची तक्रार करण्यात आली. तर बालवडकर यांनी बिडकरांना प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केली. ज्या व्यक्तीने भर सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धमकी देण्याचा प्रयत्न केला, आपली युती फक्त राज्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नाही असं वक्तव्य ज्या व्यक्तीने केलं, खरं तर त्या गणेशजी बिडकर यांना, सुनेत्रा वहिनींना हे पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. दुसरी गोष्ट, त्या पत्रामध्ये माझ्या बाबतीत जे काय उल्लेख केलेला आहे तो साफ खोटा आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, सभागृह नेते गणेशजी बिडकर, महापौर मंजुषा नागपुरे, श्रीनाथजी विमल यांनी काल असंवैधानिकपणे चुकीच्या पद्धतीने माझं बजेट शून्य करण्याचा प्रयत्न केला. राज्यामध्ये महायुतीचं सरकार असतानाही निधी वाटपामध्ये दुजाभाव होत असल्याचा खळबळजनक आरोप करत शिवसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. वर्षभरामध्ये जिल्हा नियोजन समितीकडून 1 रुपयाचा देखील निधी मिळाला नसल्यामुळे मतदारसंघामधील विकास कामं ठप्प पडल्याची खतखत त्यांनी व्यक्त केली. आमदार भोंडेकर यांच्या कामामध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले गेले असले तरी यावरती मात करण्याची क्षमता शिवसेनेमध्ये आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. दुसऱ्या पक्षाची काय पॉलिसी आहे माहीत नाही, परंतु हे तेवढंच खरं आहे की मागच्या वर्षापासून आम्हाला DPDC मधून 1 सुद्धा रुपया, 1 फुटी कवडी मिळाले नाही आहे. मी खोटं बोलत नाही, कोणीतरी सिद्ध करून दाखवा DPDC मधून 1 रुपयापर्यंत मिळाला मला. आमच्याकडे सुद्धा काही नगरसेवक निवडून आले आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत, यांना काम दिलं नाही तर हे सुद्धा अपेक्षेनं बघतात की यांना माहिती असायला पाहिजे की आम्हाला निधी मिळाला नाही मिळाला. मी पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती केली की सगळ्या पक्षात, तिन्ही पक्ष चालले पाहिजे. शेवटी कार्यकर्ता आहेत तर आपण आहोत. अडचणी येतात, काही अडचणी ह्या आपोआप येतात, काही अडचणी ह्या सांगून येतात आणि काही अडचणी मुद्दाम निर्माण केल्या जातात. तर भोंडेकर साहेब, तुमच्या समोरच्या अडचणी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या अडचणी आहेत, पण त्या अडचणीवर देखील मात करणारा आमचा शिवसेनेचा नेता आहे, त्याच्याबद्दल मला मनापासून त्यांचा अभिमान आहे. यावर्षी जो आपला निधीचा कोटा आहे तो सगळ्याच्या सगळा कोटा नरेंद्र भोंडेकर साहेबांच्या माध्यमातून मिळेल. त्यांच्या मतदारसंघात तर विकासाची गंगा येईलच, परंतु उरलेल्या 2 मतदारसंघामध्ये देखील कोट्यावधी रुपयाचा निधी देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनावरून नवीन वाद निर्माण झालाय. शासन आणि प्रशासनाकडून महासिंहस्थ असं परस्पर नामकरण केल्यामुळे साधू महंत नाराज झालेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्माच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये, आखाड्याच्या साधू महंत यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. अधिकारी साधू महंत यांना विचारात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.
याआधी कुंभमेळा लोगो अनावरण करताना देखील साधूंना विचारात घेतलं नव्हतं. कुंभमेळ्याच्या लोगोमध्ये केवळ शैव पंथीयांचा त्रिशूळ आहे, वैष्णव पंथीयांचा धनुष्यबाण नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान शब्द मागे घेण्यास आमची काहीही हरकत नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं मुंबईमध्ये महावॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजचा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो आणि याचं औचित्य साधून वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईच्या वरळी इथल्या कार्यक्रमाला मंत्री संजय राठोड, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि इंद्रनील नाईक हे देखील उपस्थित आहेत. तर रत्नागिरी शहरामध्ये देखील वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं. रत्नागिरी शहरामधील नागरिकांसह विद्यार्थी देखील सहभागी झाले. सकाळी 7 वाजता ही वॉकेथॉन सुरू झाली. माळ नाका या दरम्यान ही वॉकेथॉन संपन्न झालेली आहे. यामध्ये 3 किलोमीटरचं अंतर कापण्यात आलं. साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ होताना दिसतेय. पुण्यामध्ये साखर 72 रुपये किलोनं विकली जाते. याचा परिणाम मिठाईवरती देखील होणार आहे. मिठाईमध्ये 20% साखर वापरली जाते. साखरेच्या सोबत खवा आणि दुधाच्या किमती वाढल्यामुळे मिठाईच्या किमती देखील वाढणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळामध्ये मिठाईची किंमत 10 ते 20% वाढण्याची शक्यता आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे पंढरपूरला रोज हजारोंच्या संख्येनं भाविक येत आहेत. मात्र साखरेचे दर रोजच मोठ्या प्रमाणावरती वाढू लागल्यामुळे आता विठ्ठल भक्तांचा प्रसाद असणारे साखर फुटाणे, पेढे, बत्तासे या सगळ्यांचे दर वाढत आहेत. 20 रुपयाला मिळणारे साखर फुटाणे आणि बत्ताशांचा पुडा आता 25 रुपयांना मिळणार असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलंय. अमरावतीच्या बाजारामध्ये कालपर्यंत 60 ते 62 रुपये प्रति किलोनं विकल्या जाणाऱ्या साखरेचा दर आज थेट 75 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय. मागील महिन्यामध्ये ही साखर 48 रुपये किलोनं विकली जात होती. मात्र आता 48 रुपये किलोनं मिळणारी साखर 75 रुपयांपर्यंत गेली आहे. त्यामुळे किरकोळ खरेदीदार आणि मिठाई दुकानदार हे चिंतेत पडलेले आहेत. साखरेचे भाव जर असेच राहिले तर येणाऱ्या सणासुदीला मिठाईचे दर सुद्धा वाढतील अशी भीती आहे. नाशिकच्या लासलगाव इथे 1 जुलैला 42 रुपये प्रति किलो दरानं मिळणारी साखर आता 64 रुपये किलोपर्यंत गेली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्यांचं बजेट कोलमडतंय. शासकीय हस्तक्षेप केले तरच साखरेचे दर खाली येतील, अन्यथा असेच वाढत राहतील अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून व्यक्त होते. दरम्यान केंद्र सरकारनं साखरेच्या दरांचा MSP वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 15 दिवस उलटूनही काहीही निर्णय झाला नसल्यानं त्याचा परिणाम आता बाजारांमध्ये दिसतोय अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिली. तर साखरेच्या दरांनी अचानक उसळी घेतली हे संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टींनी दिली आहे. साखरेची किंमत वाढल्याबद्दल काँग्रेसनं मोदी सरकारवरती निशाणा साधला. मोदींचा अदूरदर्शीपणा आणि जनहित विरोधी E20 धोरण यामुळे साखरेची किंमत वाढली असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली. 25 लाख टन ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वापरला गेला. इथेनॉल बनवणार तर साखर महागणार हे साहजिक आहे असंही रमेश यांनी म्हटलंय. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांचं मायलेज घटलं, इंजिन खराब झालं असा आरोपही त्यांनी केलाय. सध्या राज्यामधल्या बाजारपेठेत साखरेच्या दरानं मोठी उसळी घेतली आहे. राज्यामधील काही भागांमध्ये किरकोळ बाजारामध्ये साखरेचा भाव हा 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला. घाऊक बाजारामध्ये साखरेचे दर 7,500 रुपये प्रति क्विंटल असल्याची माहिती आहे. देशामध्ये दरवर्षी 285 लाख टन साखरेची गरज असते. पण यंदा देशामध्ये साखरेचं उत्पादन कमी झाल्यामुळे दरवाढ झाल्याचं माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलंय. साखर कारखान्यांना सुद्धा भारत सरकारने सातत्याने सांगितलं की तुम्ही साखर तयार करू नका, तुम्ही इथेनॉल उत्पादित करा. आणि आता त्याचा परिणाम अचानक असा झाला आहे की साखरेचं अपेक्षेपेक्षा उत्पन्न कमी झालं, इथेनॉल जास्त निर्माण झालं, इथेनॉल पडून आहे असं पण चित्र निर्माण झालं. म्हणजे एकाच वेळी ह्याचं बॅलन्स करण्याच्या ह्या ट्रान्झिटमध्ये हा प्रश्न तयार झाला आहे. साखरेच्या दराबरोबर आता गुळाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये 25 रुपयांची प्रति किलो वाढ होताना दिसते. 1 ऑगस्ट या दिवशी 50 रुपये प्रति किलो मिळणारा गूळ आता 75 रुपये प्रति किलोला मिळतोय. वाढत्या गूळ आणि साखरेच्या किमतींचा फटका सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बसतोय. जवळजवळ 50 रुपये किलो गूळ होता, त्याची आता किंमत 75 रुपये झालेली आहे. साखरेचा बरोबर गूळ चालत आहे, त्याच्यासाठी खूप महागाई झालेली आहे. गोरगरिबांना खूप त्रास होत आहे याचा आणि हे खूप महागाई
झालेली आहे. एवढी महागाई आतापर्यंत कशी झाली नव्हती. मुंबई महानगर प्रदेशामध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. या भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTAनं मंजुरी दिली. रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं, टॅक्सीचं किमान भाडं 2 रुपयांनी वाढत आहे. म्हणजे रिक्षाचं भाडं 26 वरून 27 वर आणि टॅक्सीचं भाडं 31 वरून 33 रुपये होण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर या ठिकाणी ही दरवाढ होणार आहे. फेब्रुवारी 2025च्या नंतर आता सप्टेंबर 2026 मध्ये ही भाडेवाढ होणार आहे. होमिओपॅथी डॉक्टरांच्या संबंधी सरकारनं पुन्हा एकदा कोलांटी उडी मारली आहे. या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीला करण्यासाठी सरकारनं पुन्हा एकदा मंजुरी दिली आणि या नोंदणीच्या संदर्भात हायकोर्ट निर्णय देणार असून उच्च न्यायालय निर्णय देईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारनं 18 तारखेला घेतला होता, पण आदेश सरकारनं काल मागेही घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक आणि लघुलेखक पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेली टायपिंगची टेस्ट पुन्हा एकदा घेण्याची मागणी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही केली आहे. जयंत पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापकांना पत्र लिहिलं आणि ही मागणी केली. राज्यभरामध्ये लिपिक पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टच्या वेळेला मोठा गोंधळ झाला. 16 ऑगस्ट रोजी टायपिंगची टेस्ट घेण्यात आली होती. ठाणे स्थानकाबाहेरच्या रिक्षा स्टँडवरती आज पुन्हा एकदा RTO विभागाने तपासणी केली. रिक्षा चालकांना मराठी येते का नाही याची RTO विभागाने तपासणी केली आहे. कालच्या कारवाईच्या नंतर आज बहुतांश अमराठी रिक्षा चालक गायब झाल्याचं दिसून आलं आहे. CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केलेल्या आरोपांवरती मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. अभिजित दिपके वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन ज्या काही त्रुटी निदर्शनास आणून देत आहेत त्याचं स्वागत करतो, तर काही शाळांमध्ये त्रुटी आहेत, दुरावस्था असतील ते आम्ही मान्य करतो आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. अभिजितजी दिपके असतील किंवा महाराष्ट्रातला कोण नागरिक पण असेल तर त्यांनी शाळेंच्या भौतिक सुविधेच्या संदर्भातला विषय असेल, शाळेच्या गुणवत्तेच्या संदर्भातला विषय असेल, या संदर्भातल्या कोणीही केलेल्या सूचनांचं त्या ठिकाणी निश्चितपणे आदर आहे, स्वागत आहे. पुण्यामधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामधील आरोपी व्यापारी बंडू फाटक यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय. पुणे सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्याच्या नंतर बंडू फाटक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पुणे सत्र न्यायालयाचा निकाल बाजूला करत फाटक यांना आरोपांमधून मुक्त केलंय. फरार राजेंद्र हगवणे यांना पवना डॅम इथल्या फार्म हाऊसमध्ये जेवण आणि राहण्याची व्यवस्था केल्याचा आरोप फाटकवरती होता. मात्र केवळ जेवण आणि निवारा देणं म्हणजे हार्बरिंगचा गुन्हा ठरत नाही, तर संबंधित व्यक्तीच्या गुन्ह्याची माहिती आणि त्याला लपवण्याची मनशा असणं आवश्यक असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षानं केला आणि यानंतर बंडू फाटक याला जामीन देण्यात आलाय. मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये आज पहाटे भीषण अशी दुर्घटना घडली आहे. क्रेनच्या सहाय्यानं JCB उचलत असताना ही दुर्घटना घडली. क्रेननं JCB मशीन हवेमध्ये उचलल्याच्या नंतर ती बऱ्याच उंचीवरती असताना अचानकपणे क्रेन आणि JCB दोन्ही खाली कोसळले. या अपघातामध्ये खाली उभे असणारे 10 जण जखमी झाल्याचं कळतंय. पहाटे 3:40 सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे. कुर्ल्याच्या कुरेशी नगर येथे गॅलेक्सी इमारतीचं पाडण्याचं काम सुरू असताना जी क्रेनचा अपघात घडला, ही क्रेन जर आपण पाहिली तर रस्त्याच्या विरुद्ध दिशेकडनं जे रेल्वे ट्रॅक आहे कुर्ल्याचं त्या ठिकाणी रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाला तर भरपाई नाकारता येणार नाही असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला. अपघाताचा प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्यामुळे भरपाई नाकारता येणार नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. यवतमाळच्या मृत तरुणाच्या आईला 8 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत. 3 महिन्यांच्या आतमध्ये भरपाईची रक्कम देण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. अंकुश अशोक निमकर यांचा 14 मे 2023ला मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरती अपघाती मृत्यू झाला. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तब्बल 300 किलो तयार असणारा गांजा जप्त केलेला आहे. मिरज पंढरपूर महामार्गावरती तानंग फाटा ते मालगाव अशा रस्त्यावरती ही कारवाई करण्यात आली. गांजाची वाहतूक करणाऱ्याला अटकही करण्यात आलेली आहे. गांजा, कंटेनर आणि मोबाईल असा एकूण 1,75,10,000 रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केलाय. मिळालेल्या माहितीवरून कंटेनरची झडती घेतली असता चालकाच्या केबिनमधल्या कप्प्यात खाकी रंगाच्या चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली 150 पाकिटं आढळली.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या एफडीएच्या कार्यालयाला ते भेट देतील। याच कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अन्न आणि औषध मंत्र्यांकडे तक्रार केली होती। इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे। पाकिस्तान विरुद्ध लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रूटनं 66 धावांची खेळी करत कारकिर्दीमधलं 68वं कसोटी अर्धशतक झळकावलं। त्यामुळे रूट आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावरती आता प्रत्येकी 68 कसोटी अर्धशतकं आहेत। या यादीमध्ये शिवनारायण चंद्रपॉल 66 अर्धशतकांसोबत तिसऱ्या स्थानी, तर ॲलन बॉर्डर आणि राहुल द्रविड 63 अर्धशतकांसह संयुक्त चौथ्या स्थानावरती आहेत। कर्णधार म्हणून सर्वाधिक 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये रूट हा 5व्या स्थानावरती जाऊन पोहोचलाय। मुंबईमधील चाळीमध्ये आणि वंचित कुटुंबामधून आलेल्या 7 खेळाडूंनी भूतानमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई बॉक्स लंगडी चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी केली आणि भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला। विराज भिलारे, गौरव सोनवणे, ऋग्वेद मोहिते, प्रथमेश चव्हाण, श्री धानम, प्रथमेश पगारे आणि ऋषभ इंगळे या 7ही खेळाडूंनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। इतकंच नाही तर त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावरती भारताला चॅम्पियनशिप ट्रॉफी देखील त्यांनी मिळवून दिली आहे। दरम्यान या सगळ्या खेळाडूंचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केलंय। चाळीमधून चॅम्पियनशिपपर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास कौतुकास्पद असल्याचं चव्हाण म्हणाले।